मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर मराठी भाषेचा वापर आस्थापनांमध्ये होतोय की नाही याचा रियालिटी चेक मनसेकडून केला जातोय। मी आता सध्या आयडीबीआय बँकेमध्ये आहे आणि आयडीबीआय बँकेमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ज्या स्लिप्स आहेत त्या देखील या ठिकाणी इंग्रजी आणि हिंदी भाषेतून सध्या बघायला मिळतात। आपण बघतोय की मराठी भाषा ही अनिवार्य प्रशासनाने जरी केली असली तरी या ठिकाणी त्याचा खरं तर वापर जो आहे तो केला जात नाहीये। आस्थापनांमध्ये देखील अजूनही तो कायदा पाळला जात नाहीये। 2014 साली हा कायदा आला होता मात्र पाळलाही जात नाहीये। आपण बघतोय की मनसेकडून या ठिकाणी जे आहे ते बँकांना पत्र देण्यात आलेलं आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत पत्र तुम्ही दिलेलं आहे, काय नेमकं पत्रात उल्लेख आहे? ह्या पत्राच्या द्वारे आम्ही त्यांना निवेदन दिले, त्यांना विनंती करतो की मराठी त्रिभाषिक जे काय धोरण आहे, पहिलं आमचं महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी भाषा पहिली वापरावी, नंतर अन्य भाषा तुम्ही वापरू शकता। दुसरं, आता नुकतंच आम्ही आयकर भवनला पण आम्ही पत्र दिलं, निवेदन दिलं आणि निवेदन देऊन आम्ही इथे आलो। इथे आल्यानंतर आम्हाला जो प्रकार दिसला, इथे सर्रास मराठी भाषेचा उल्लेख इथे होत नाही किंवा ज्या स्लिप्स आहेत त्या स्लिप्समध्ये इंग्लिश आणि हिंदीचा वापर केला जातो। आता जे ह्यांचे जे व्यवस्थापक जे आहेत त्यांना आम्ही पत्र दिले, त्या पत्राद्वारे त्यांना विनंती केली की 15 दिवस ते महिनाभराचा तुम्हाला वेळ देतोय, त्या वेळेत तुम्ही जर सुधारणा नाही केली तर आम्हाला निश्चित मनसे स्टाईलनी पुढच्या वेळेस जे आम्ही जेव्हा येऊ तेव्हा विनंती नसेल तेव्हा वेगळंच धोरण आम्ही तुम्हाला देऊ एवढं निश्चित। तुमच्या हातात एकीकडे पत्र आहे, दुसरीकडे या कागदात काय आहे, काय नेमकं याला काय म्हणावं? ह्या कागदात मोठं रहस्य आहे। हा मराठी आणि महाराष्ट्राच्या मातीतून हा दगड जो निर्माण झाला आहे त्या दगडाने जर ह्या दगडांना जर शिकवायचं असेल तर दगडच वापरावं लागेल असं मला वाटतं। म्हणून आता हा प्रतिकृती आहे, पुढच्या वेळेस आम्ही येऊ तो निश्चित हा खराखुरा असेल एवढं त्यांनी लक्षात घ्यावं। आपण बघतोय की या ठिकाणी स्टाफला जे आहे ते पत्र देण्यात आलेलं आहे। काय पत्र तुम्हाला दिलेलं आहे? यांनी काय पत्र दिलंय? लेटर काय दिलंय? महाराष्ट्र नवनिर्माण सेना। आपल्याला मराठी येतं करना है, सब लोग मराठी में ही बात करने के लिए मुझे पत्र दिया, मैं प्रयत्न करूंगा। प्रयत्न करणार असल्याचा जरी उल्लेख केला तरी प्रशासकीय कामकाजामध्ये आपल्याकडे या ठिकाणी इंग्रजी आणि हिंदी भाषेतून स्लिप्स आणि अन्य पेपर जे आहेत ते बघायला मिळत आहेत। या संदर्भात पाठपुरावा कसा असेल बँकेकडून? अभी ये मराठी में भी और एक कॉलम आने के लिए ट्राइलिंगुअल करके ये सब पूरा इनिशिएट कर देते हैं। आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर आस्थापनांमध्ये आणि मुख्य प्रवाहामध्ये मराठी भाषेचा वापर करावा असा 2014 साली कायदा करण्यात आलेला आहे। मात्र याचं या ठिकाणी पालन जे आहे ते कुठेही करताना बघायला मिळत नाहीये। अखेर पालन न केल्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीनं ही आग्रही भूमिका घेण्याची वेळ आली असल्याचं मत जे आहे ते देखील व्यक्त करण्यात आलंय। चेतन काय सांग, कारण की कायदा केव्हा झालाय पण कायद्याचं पालन होत नाहीये, कायद्याची अंमलबजावणी होत नाही, शोकांतिका आहे। आणि आपण मराठी बहुल भागात आहे म्हणजे परळ, लालबाग इथेच मराठीची अवहेलना होते, तर तुम्ही इतर ठिकाणी विचार करू शकता। त्यामुळे आज आम्ही यांना अल्टिमेटम दिलाय, हे बोर्ड पण मराठीत लागले पाहिजे ते बघा तुम्ही। इंग्लिश आणि हिंदीमध्ये आहे, त्यांना ते पण सांगितले आहेत आम्ही। त्यांना सांगितलं एक नोकर भरती आहे ती पण स्थानिकांची ती झाली पाहिजे 80%, जी आपल्या भूमिपुत्रांना इथे नोकरी मिळाली पाहिजे ती पण मागणी आम्ही त्यांना केली आहे। महिला पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। ताई काय सांगाल, आज या ठिकाणी तुम्ही दाखल झालेला आहात मनसेच्या पद्धतीनं नाही, मनसे स्टाईलने नाही, पण एक लेटर पत्र जे आहे ते त्यांना या ठिकाणी दिलेलं आहे, पण एक इशारा देखील दिलेला आहे। हो नक्कीच, जर त्यांनी 15 ते 1 महिन्यात आपली चूक सुधारली नाही आणि ते मराठी भाषेला प्राधान्य दिलं नाही तर आम्ही आता त्यांना हात जोडून विनंती करायला आलोय, पण त्यानंतर मात्र आम्ही हात सोडून खळकटाक केल्याशिवाय राहणार नाही। आपण बघतोय की या ठिकाणी इशारा जो आहे तो मनसेच्या कार्यकर्त्यांतर्फे देण्यात आलेला आहे। मात्र एकीकडे ज्या पद्धतीनं खरं तर कायदा करण्यात आलेला आहे, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल झालेले होते, त्यांनी मराठी संदर्भात अगदी चांगल्या पद्धतीनं भाष्य केलं होतं, मराठी भाषेला अभिजात दर्जा देखील दिलेला आहे। मग पालन करताना नेमका प्रॉब्लेम होतोय कुठे हा सवाल खरं तर या निमित्तानं उपस्थित होतोय। आणि जर आगामी काळामध्ये या ठिकाणी मराठी भाषेचा वापर झाला नाही तर निश्चितच खळखटाक किंवा मनसे स्टाईलनं आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन नितीनसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।